संदर्भातली आणखीन एक अपडेट देखील आपण घेणार आहोत, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची एक मुंबईत बैठक होणार असल्याचं कळते। उद्या होणाऱ्या या बैठकीत लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेससोबत बोलणी झालेल्या जागांवर उमेदवार निश्चित केले जातील अशी शक्यता वर्तवली जाते आणि ज्यामध्ये अहमदनगर, नंदुरबार, पुण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय याकडे देखील लक्ष असेल। निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालेली आहे, एका अर्थाने स्पष्ट होते आणि त्यातच उद्या एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत होती। लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल अशी शक्यता कळते। प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, खऱ्या अर्थाने निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच रेणुका, जर आपण राज्यात पाहिलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे। कारण परिवर्तन आणि संघर्ष यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन यात्रा केली तर काँग्रेस संघर्ष यात्रा या ठिकाणी राज्यात सुरू केली आहे आणि दोन्ही ज्या पक्षांची मित्रपक्षांबरोबर बोलणी होऊन जागा वाटप देखील जवळपास निश्चित झाला। 20-20 जागा दोन्ही पक्षांना येत आहेत आणि 8 जागांचा निर्णय अजूनही अपेक्षित आहे। या सर्व परिस्थितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होते आणि या बैठकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला ज्या जागा आलेल्या आहेत त्यापैकी काही जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे आणि उर्वरित ज्या जागा 8 जागा आहेत त्यापैकी नगर, नंदुरबार आणि पुणे या संदर्भात काय राष्ट्रवादी भूमिका या ठिकाणी घेत आहे त्याकडे देखील या बैठकीमध्ये लक्ष लागलेलं असेल। धन्यवाद प्रफुल्ल, माहितीबद्दल। आपण बघतोय लोकसभा उमेदवारांची कदाचित पहिली यादी निवडणुकीसाठी पहिली जाहीर होईल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। उद्या ही महत्त्वाची बैठक पार पडते आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये। एका अपघाताची बातमी आहे। बुलडाण्यामधली कंटेनर आणि झायलो गाडीचा अपघात झाल्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला, 3 जण जखमी झालेत। मलकापूर ते नांदुरा रोडवरच्या काटी फाट्याजवळची ही घटना आहे। गुन्ह्यातल्या आरोपीला हे पोलीस घेऊन जात होते आणि जखमींमध्ये 2 पोलीस आणि एका आरोपीचा समावेश। इंदोरचे पोलीस यामध्ये होते अशी देखील माहिती सध्या कळते आहे। आताची एक महत्त्वाची बातमी बुलडाण्यामधून आलेली कंटेनर आणि झायलो कारचा अपघात झालेला आहे। अत्यंत भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल, कारण 4 जणांचा यात मृत्यू झालाय, 3 जण यात जखमी झालेत। मलकापूर ते नांदुरा या मार्गावरच्या काटी फाट्याजवळची ही दुर्घटना आहे। एका गुन्ह्यातल्या आरोपीला हे पोलीस घेऊन जात होते। जखमींमध्ये 2 पोलीस आणि एका आरोपीचाही समावेश आहे। बुलढाण्यामधल्या या भीषण दुर्घटनेची दृश्य सध्या आपण बघतोय। अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमोल, काय अधिक माहिती कळू शकली आहे? नक्कीच आज सकाळी पाटे झायलो गाडीचा आणि कंटेनरचा अपघात झालेला आहे। मलकापूर रोडवरील काटी फाट्याजवळ अपघात झालेला आहे। यामध्ये 4 जण जखमी तर 4 जण ठार झाले आहे। इंदोर येथील पोलीस कर्मचारी एका गुन्ह्यातील आरोपीला घेण्यासाठी अकोला जिल्ह्यात येथील बोरगामंजी येथील आले होते। ते त्यांना घेऊन परत आपल्या इंदोर पोलिसांना जात असताना हा अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही गाड्या समोरासमोर धडक झाल्या। त्यामध्ये ते अपघात वाहनाची स्पीड अति असल्यामुळे त्याला आणखी एक फोडकाडचा सुद्धा धडक झाला। तिहेरी अपघातामध्ये 4 जण ठार झाले आहे आणि 3 जण जखमी झालेले आहे आणि याची अद्याप म्हणजे मृतकाची ओळख पटण्याचे काम पोलीस करीत आहे। धन्यवाद अमोल या माहितीबद्दल। आपण बघतोय जखमींमध्ये 2 पोलीस आणि एका आरोपीचा देखील समावेश आहे। काही वेळातच त्यांची ओळख पटू शकेल त्या दृष्टीने पोलिसांचं काम सध्या सुरू आहे।